थांबा, तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी दरमहा फक्त 2,000 रुपये बाजूला ठेवले तर 21 वर्षांनी जवळपास 10 लाख रुपये मिळू शकतात. विश्वास बसतोय का? ही आहे सुकन्या समृद्धी योजना, एक अशी सरकारी योजना जी फक्त सेव्हिंग नाही तर तुमच्या मुलीचं शिक्षण, करिअर आणि लग्न सुरक्षित करण्याचा प्लॅन आहे. कल्पना करा, आज तुम्ही छोट्या रकमेने सुरुवात करता आणि काही वर्षांनी ती रक्कम तिप्पट होते. ना रिस्क ना टेन्शन, शिवाय टॅक्स बेनिफिट्स पण मिळतात. पण सगळ्यात मोठा प्रश्न, खरंच 2,000 रुपये टाकल्यावर किती मिळतात आणि हे गणित नेमकं कसं काम करतं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित हीच माहिती तुमच्या मुलीचं भविष्य बदलू शकते. नमस्कार मित्रांनो, प्रत्येक पालकाचं स्वप्न असते की आपल्या मुलीचं शिक्षण आणि लग्न थाटामाटात व्हावे. पण वाढत्या महागाईच्या काळात हे कसं शक्य आहे? काळजी करू नका. आज आपण केंद्र सरकारच्या अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे तुम्ही महिन्याला फक्त 2,000 रुपये वाचवून तुमच्या मुलीसाठी 10 लाख रुपयांचा निधी जमा करू शकता. ही योजना आहे सुकन्या समृद्धी योजना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचे गणित सविस्तर समजून घेणार आहोत. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये. सुकन्या समृद्धी योजना ही पूर्णपणे सुरक्षित आणि सरकारी गॅरंटी असलेली योजना आहे. याची खास वैशिष्ट्य पहा. वयोमर्यादा. मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षांची होईपर्यंत तिचे खाते उघडता येते. गुंतवणूक मर्यादा. वर्षाला किमान 250 रुपये ते जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये तुम्ही जमा करू शकता. व्याजदर. सध्या सरकार यावर 8.2% इतके आकर्षक व्याज देत आहे, जे बँकेच्या FD पेक्षाही जास्त आहे. कर सवलत. यामध्ये गुंतवलेल्या पैशांवर आणि मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. गणिताची सोप्या भाषेत मांडणी. आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया. जर तुम्ही दरमहा ठराविक रक्कम जमा केली तर 21 वर्षांनंतर किती मिळतील? दरमहा गुंतवणूक 1,000 रुपये. 15 वर्षात एकूण गुंतवणूक 1.8 लाख रुपये. 21 वर्षांनंतर मिळणारी अंदाजे रक्कम 5 लाख रुपये. दरमहा गुंतवणूक 2,000 रुपये. 15 वर्षात एकूण गुंतवणूक 3.6 लाख रुपये. 21 वर्षांनंतर मिळणारी अंदाजे रक्कम 10 लाख रुपये. दरमहा गुंतवणूक 3,000 रुपये. 15 वर्षात एकूण गुंतवणूक 5.4 लाख रुपये. 21 वर्षांनंतर मिळणारी अंदाजे रक्कम 15 लाख रुपये. दरमहा गुंतवणूक 5,000 रुपये. 15 वर्षात एकूण गुंतवणूक 9 लाख रुपये. 21 वर्षांनंतर मिळणारी अंदाजे रक्कम 25 लाख रुपये. तुम्ही पाहिलेत, जर तुम्ही महिन्याला 2,000 रुपये जमा केले तर 15 वर्षात तुमचे 3,60,000 रुपये जमा होतात. पण चक्रवाढ व्याजामुळे 21 वर्षांनंतर तुम्हाला तब्बल 9 ते 10 लाख रुपये मिळतात. विशेष म्हणजे शेवटची 6 वर्षे तुम्हाला एकही रुपया भरायचा नाही, फक्त व्याजाचा फायदा मिळत राहतो. पैसे कधी काढता येतात? अनेकांना प्रश्न पडतो की 21 वर्षाआधी पैसे काढता येतात का? तर हो, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही जमा रकमेच्या 50% रक्कम काढू शकता. पूर्ण रक्कम खाते उघडल्यापासून 21 वर्षांनंतर किंवा मुलीचं लग्न झाल्यावर मिळते. आवश्यक कागदपत्रे आणि खाते कुठे उघडायचे. हे खाते उघडणे अत्यंत सोपे आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खाते उघडू शकता. यासाठी लागणारी कागदपत्रे: 1. मुलीच्या जन्माचा दाखला. 2. पालकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड. 3. पत्त्याचा पुरावा आणि फोटो. तर पालकांनो, उशीर कशाला? आजच आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक सुरू करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, ज्यांना लहान मुलगी आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.